भगवान शंकराने जो अवतार आपल्या पृथ्वीवर घेतला तो म्हणजे जगद्गुरु जनार्दन स्वामींचा, तर असे अवतारी पुरुष आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा जन्माला आले तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे की नाही? आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे की नाही? म्हणून जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या काही लीला, जसं भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केलेल्या आहेत तशा लीला जनार्दन स्वामींनी सुद्धा केलेल्या आहेत बरं का. भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला तुम्ही ऐकलेल्या आहेत. कालिया मर्दन, पुतनेचा वध किंवा रासलीला, तसं जनार्दन स्वामींनी आपल्या जीवनामध्ये अनेक लीला केलेल्या आहेत. मी सांगितलं तुम्हाला जन्माला कधी आले बाबाजी, जन्मापासूनच सुरू करू. लक्षात घ्या, मी शॉर्ट मध्ये सांगेन, जास्त वेळ नाही घेणार कारण बऱ्याचशा लोकांना माहिती पण असेल हे सर्व. जनार्दन स्वामींचा जन्म झाला त्या दिवशी भागवत ग्रंथाचं वाचन पूर्ण झालं होतं. सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथ त्यांचे मामा वाचत होते आणि आई ऐकत होती, मातोश्री म्हाळसा माता. म्हणजे बाबाजींनी गर्भामध्ये असतानाच भागवताचं पठण केलेलं आहे बरं का. जसं अभिमन्यूने चक्रव्यूह कसा भेदायचा, चक्रव्यूहमध्ये कसे जायचे हे त्यांनी गर्भामध्ये शिकले, तसं जनार्दन स्वामींनी भागवत ग्रंथाचं ज्ञान गर्भामध्येच प्राप्त केलं. मातोश्री म्हाळसा मातेनं तो ग्रंथ पूर्ण ऐकला आणि ज्या दिवशी तो ग्रंथ पूर्ण झाला त्या दिवशी ललित पंचमी, नवरात्रीचा 5वा दिवस, सकाळच्या पवित्र पर्वकालावर जगद्गुरु जनार्दन स्वामी शिवावतारी संत त्या ठिकाणी जन्माला आले आणि वर्ष होतं 1914. मी 1914 का एम्फसाइज करतोय? कारण ते फर्स्ट वर्ल्ड वॉरचं वर्ष आहे बरं का. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अप्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे देवाचं वाक्य आहे. पण अधर्म जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर होईल, वाढेल, तेव्हा तेव्हा मी येईन, हे देवाचे शब्द आहेत. आणि पहिलं विश्वयुद्ध, या जगातलं महायुद्ध जे झालं ते 1914 झालं. आणि आपल्या बाबाजींचा जन्म 1914चा आहे. हे गणित जुळतंय. लक्षात घ्या, अवतार घेतला पहिल्या विश्वयुद्धाच्या वर्षी घेतला. 2-4 दिवस झाले नाही, ब्राह्मणांनी कुंडली बघूनच सांगितलं. बाबाजींची कुंडली अशी होती की ब्राह्मणांनी सांगावं की हा बालक काही साधारण नाही, जिथं जाईल तिथं जनतेचं कल्याण करेल. बरं का, बाबाजींचं नाव जनार्दन कसं पडलं हे लक्षात घ्या. बाबाजींचं जन्म नाव नारायण होतं कुंडलीनुसार, आणि नारायण हे नाव ठेवायचं होतं बाबाजींचं. परंतु ब्राह्मणांनी काय सांगितलं की हा बालक असाधारण आहे, हा दैवी अंश आहे, जिथं जाईल तिथं लोकांचं कल्याण करणारे, जनता जनार्दनाचं कल्याण करण्यासाठी आलेला हा बालक आहे, म्हणून त्याचं नाव जनार्दन ठेवा. म्हणून जनार्दन नाव पडलेलं आहे, लक्षात घ्या. 15 दिवसाचा झाला बालक भगवान शंकराच्या फोटोकडे हात वर करून हसायला लागला. म्हणजे देवाची लिंक लक्षात घ्या. भोलेनाथाची लिंक त्या बालकाची आधीच होती. लहानपणापासूनच चांगले सात्विक, लवकर उठणं, देवाचं दर्शन घेणं, गावाच्या मंदिरांमध्ये जाणं, हनुमंतरायाची खूप आवड. बरं का, भक्ती मार्गामध्ये जोही असतो त्याला हनुमंतरायाची कृपा असली पाहिजे. लक्षात घ्या, हनुमंतरायाच्या कृपेशिवाय या पृथ्वी तलावर भक्ती उच्चांकावर जाता येत नाही. कारण तो आजही आहे बरं का, हनुमंतराय आजही आपल्यासारखे आहेत, कारण श्रीरामांनी त्यांना ठेवलेलं आहे. म्हणून शक्तीचं, भक्तीचं, युक्तीचं प्रतीक हनुमंतरायाची आवड होती जनार्दन स्वामींना. त्यानंतर काही वर्षामध्येच आणखी एक लीला दाखवली बाबाजींनी. शिवना नदीच्या काठावर बाबाजींनी वाळूचं शिवलिंग बनवलं बरं का. कोणी सांगितलं नाही त्यांना. लहान बालक 5 वर्षाचा, पण काय करतोय, वाळू घेतोय आणि नदीच्या तीरावर सुंदर असं शिवलिंग बनवून जवळ असलेल्या एका झाडाचा पाला तोडून त्याच्यावर टाकतोय. तो पाला घेऊन घरी जाऊन मातोश्री म्हाळसा मातांना दाखवतोय. आई चक्क झाली, आश्चर्यचकित झाली, कारण तो पाला कोणता होता, बेलाचा पाला होता बरं का.
जे भगवान शंकराला आवडतं. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. डोळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले ते भस्म कपाळा. 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 हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. बेलाची पानं देवाला खूप आवडतात. आणि आता महाशिवरात्रीला इथं बसलेल्या प्रत्येकाने बरं का महादेवाच्या पिंडीला बेलपत्र चढवल्याशिवाय राहायचं नाही बरं का. हा अत्यंत मोठा पर्वकाल असतो महाशिवरात्रीचा. आणि त्या दिवशी एक तरी बेलपत्र आपण महाशिवलिंगावर अर्पण केलं पाहिजे. त्याचं लग्न करण्याचा विषय पुढे आला. मुलगी होती पार्वती नावाची. बाबाजींचं त्या मुलीशी लग्न जमवायचं असं ठरलं. पण बाबाजींची इच्छा या प्रपंचामध्ये अजिबात नव्हती. कारण ते अवतारी होते. त्यांचं मन या मायामय जगतामध्ये नव्हतं. त्यांना देवाची आवड होती. त्यांना हे प्रापंचिक विषय आवडत नव्हते. म्हणून त्यांनी आईकडे आपलं मन मोकळं केलं. सांगितलं, आई मी लग्न करणार नाही. मला घर सोडून तपश्चर्येला जायचं. हे वाक्य ऐकल्यानंतर मातोश्री माळसामातेच्या डोळ्यातून पाणी आलं. आपल्या प्रेमळ मुलाचा त्याग कोणत्या आईला सहन होत नाही बरं का. माळसामाता रडू लागल्या आणि त्यांच्या मुखातून एक वाक्य निघालं, जना. प्रेमाने आई त्यांना काय म्हणायची, जना माझ्या जीवात जीव असेपर्यंत तू घर सोडायचं बोलायचं नाही बरं का. कधीच हा शब्द तू परत काढू नकोस. माझ्या जीवात जीव असेपर्यंत घर सोडू नको. आईचं बाबाजींनी ऐकलं. मुद्दा लक्षात घ्या. देवाला थांबवलं. इथल्या बसलेल्या मुलांना माझे संदेश आहे की आई वडिलांचं किती ऐकावं. तर हे उदाहरण आहे जनार्दन स्वामींच्या जीवनातलं की स्वतः तपश्चर्येसाठी जाणं म्हणजे देवाचं बोलवणं आलं होतं बाबाजींना तपश्चर्येचं. स्वतः देव अवतार होते. पण देवाला समजावून सांगितलं जनार्दन स्वामींनी की थांबा, आईची आज्ञा आहे, काही दिवस अजून मला घरी राहायचं. मला अजून घर सोडता येणार नाही. देवापेक्षा कोणाला जास्त महत्व दिलेले, इकडे लक्षात घ्या, कोणाला जास्त महत्व दिलेले, आईला बरं का. मातृदेव भव. म्हणून मुलांनो, मंदिरातल्या देव नंतर, पहिले आपल्या आईच्या पाया पडून घराच्या बाहेर पडा बरं का. सगळ्यांना माझी विनंती आहे. आगूर गाव, भगूर बरं का, भगूर गाव आणि आगूर गाव लोक दोघे इथं आहेत. त्या दोघांनाही माझं सांगणं आहे की आपल्या आईच्या पाया पडून जो घराच्या बाहेर पडेल त्याच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी बाबाजी त्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. ही माझी शब्द आहे, बाबाजींची शब्द आहे. म्हणून आपल्या संरक्षणासाठी तरी निदान आईच्या पायावर डोकं टेकवा आणि घराच्या बाहेर पडा. कारण बाहेर काय संकट येईल, कोणत्या ऍक्सिडेंट मध्ये आपल्याला सापडावं लागेल काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी तरी आईच्या पायांवर डोकं टेकून घराच्या बाहेर पडा. तुमचं रक्षण देवाला करावं लागेल बरं का. आईचा आशीर्वाद इतका मोठा असतो. म्हणून मातोश्री म्हाळसा मातेचे शब्द बाबाजींनी खाली पडू दिले नाही आणि बाबाजी तिथंच राहिले. किराणा दुकान चालवलं, गोशाळा सांभाळली, मुलांना शिकवलं,
बाबाजी कधीही रिकामे बसत नव्हते, कधीही रिकामे बसत नव्हते. आणि मग बाबाजींनी शेतामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि करंजगावच्या माणिक शेठकडे जसं रोजंदारीने जसं आपण सालावाद प्रमाणे काम करतो ना, तसं बाबाजी त्याकडे सालानी गेलेले, तिथं काम करायला लागलेले. अनेक प्रकारचे शेतीचे काम बाबांनी केली, देव असून सुद्धा बरं का. ते काम सुद्धा कसं मन लावून केलं. कोणतंही काम करा पण मन लावून करा, हे पण शिकवण मी आजच्या तरुणांना देतोय. अरे जेवण करताय तर पूर्ण आत्मीयतेने जेवण करा, जर अभ्यास करताय तर पूर्ण आत्मीयतेने अभ्यास करा, जर खेळताय तर पूर्ण 100% खेळात मन ठेवा. मोबाईलवर जरी काही शिकत असाल तर पूर्ण लक्ष त्यामध्ये द्या, एकाग्रतेने ते काम करा. बाबाजींच्या शेतातल्या अनुभवाचं एक उदाहरण असं आहे की बाबाजी आळे करत होते झाडांना, तर पहिल्या झाडाला आळा करत असताना मान खाली होती बाबांची, तर ती 21व्या झाडाला आळा केल्यानंतर वर उचलली त्यांनी. इतकी एकाग्रता बाबाजींची होती, इतकं त्यांचं तन्मयतेने श्रद्धेने काम करत होते. म्हणून जर यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये तर आत्मीयतेने प्रत्येक काम करा. कोणतंही काम छोटं मोठं नसतं. जेही काम करत असाल ते पूर्ण मन लावून करा. यश तुमच्या चरणाशी लोटांगण घालेल. 100% लिहून घ्या. यशस्वी व्हायचं ना, मन लावून कर, जे करायचं ते कर. म्हणून बाबाजींनी तेही करून दाखवलं. बाबाजींनी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा केली आणि एक वेळेस आषाढीची वारी तिथं आली बरं का. शिरूर ते पंढरपूर ही वारी जाणार होती. आता बाबाजी मुळातच देव अवतार होते. पांडुरंगाची आवड कोणाला नसणार बरं का. पांडुरंगाची आवड प्रत्येक संताला होतीच, बाबाजींनाही आहे, होतीच. जनार्दन स्वामींची इच्छा झाली की मलाही आषाढीच्या वारीला पंढरपूरला जायचंय. माणिक शेठला विचारलं, पण आता माणिक शेठच असतात. त्यांनी सांगितलं नाही जायचं, काम आहे शेतामध्ये. आता काही मालकाला तर विरोध करता येत नाही, बोलता येत नाही. पण तीव्र इच्छा बाबाजींची होती मनामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेण्याची. आणि जशी लीला संत जनाबाईंच्या जीवनात घडली तशी लीला या ठिकाणी देवानी जनार्दन स्वामींच्या जीवनात केली. आणि एकाच वेळी, लक्षात घ्या, एकाच वेळी 2 ठिकाणी जनार्दन स्वामी होते. बाबाजी माणिक शेठच्या करंजगावच्या शेतात सुद्धा होते आणि तिकडे आषाढी वारीच्या पंढरपूर मध्ये सुद्धा जनार्दन स्वामी होते. हा चमत्कार त्या ठिकाणी माणिक शेठला दिसला. ही ताकद बाबाजींची होती, तपश्चर्याच्या आधीची बरं का. तपश्चर्याच्या आधीच जनार्दन स्वामींनी हे सगळ्या लीला करून दाखवलेल्या आहेत. 2 ठिकाणी बाबाजी एकाच वेळी होते. माणिक शेठनी ते पाहिल्यानंतर त्यांचे डोळे उघडले की मी कोणाकडून सेवा करून घ्यायलो, हे तर साक्षात परब्रह्म आहेत. डोकं टेकवलं पायांवर, माफ करा म्हणले बाबाजी. त्यावेळेस बाबाजी हा शब्द पहिल्यांदा माणिक शेठनी वापरला बरं का. जनार्दन स्वामींना पहिलं बाबाजी म्हणणारे कोण व्यक्ती होते? माणिक शेठ. आणि तेव्हापासून मग बाबाजी बाबाजी असं आपण त्यांना म्हणायला लागलो. जसं बाबाजींचा महिमा त्यांना कळाला, बाबाजींनी करंजगाव सोडलं. लक्षात घ्या, कारण देव त्या ठिकाणी राहत नाही जिथं लोकांचा संग्रह खूप असतो बरं का. म्हणजे लोक परेशान करतात, त्याप्रमाणे मग बाबाजींनी करंजगाव सोडलं. परत आईकडे गेले, परत दहेगावला राहून बरेच कामं केली. आईला घेऊन वेगळं राहिले, कारण त्यांचे काका जे बाजीराव पाटील होते ते खूप त्रास देत होते जनार्दन स्वामींना, छळ करत होते. चांगल्या व्यक्तींना छळ करणारे असतातच, ते घरातच होते बाजीराव पाटील. आणि म्हणून मग आईला एकटं, म्हणजे एक आई मातोश्री म्हाळसा माता आणि जनार्दन स्वामी एका वेगळ्या रूम मध्ये राहत होते. तिथं त्यांनी कष्ट करून स्वतः कामं करून दिनचर्या त्यांची चालायची. अनेक वर्ष झाले, विधीचं विधान कोणी चुकवू शकत नाही. मातोश्री म्हाळसा मातेचं निधन झालं. आई भगवंताच्या चरणी गेली. बाबाजी त्यांच्या प्रतिज्ञेतून मुक्त झाले. तपश्चर्येला बाबाजींना जायचं होतं, पण आता मातोश्री म्हाळसा मातेचं निधन झाल्यावर जे केस काढण्याचा विषय असतो, तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबांचं लग्नाचा विषय राहून गेला, लग्न झालं का नाही बरं का. पार्वती नावाच्या मुलीशी बाबाजींचं लग्न झालं होतं. 12व्या वर्षी बाबाजींनी ते लग्नाला आईच्या आग्रह खातर लग्न केलं.
पण त्या मुलीशी कधीही पत्नीसारखं वागले नाही. त्या मुलीशी कधीही पत्नीसारखं ते वागले नाही. ती पार्वतीच राहिली. बाबाजी आपल्या ईश्वर चिंतनातच राहिले आणि बाबाजींनी कोणताही प्रापंचिक विषय आपल्या जीवनात ठेवलेलाच नव्हता. आईच्या आग्रहाखातर बाबाजी फक्त लग्नाला तयार झाले होते. आणि मग आता मी आईच्या निधनानंतर केस काढायचा विषय पुढे आला तर सज्जन न्हावी बाबाजींच्या केस काढण्यासाठी गेला. बाबाजींनी सांगितलं त्याला, माझे केस काढू नको, हे जटा आहेत. बाबाजींच्या जटा तेव्हापर्यंत वाढल्या होत्या, पण तो काय ऐकायला तयार नाही. तो बाजीराव पाटलाचा ऐकत होता. बाजीराव पाटील जे सांगायचे तो करायचा. आता सज्जन न्हावी याला काय माहित बाबाजी कोण आहेत. तो गेला वस्तारा घेऊन तोंडाला लावला बर का, दाढीला, की तो वस्त्र उलटा व्हायचा बर का. वस्तारा दाढीला लावला की उलटा व्हायला लागला. हा चमत्कार 2-3दा घडल्यावर तो पळून निघाला बरं. सज्जन न्हाव्याला समजलं की हे काही साधारण व्यक्तिमत्व नाहीये. जटा आणि केस काढू शकला नाही तो न्हावी. ही सुद्धा लीला तपश्चर्येच्या आधीची आहे. म्हणजे जनार्दन स्वामी कोण होते हे लक्षात घ्या. साक्षात भगवान शंकराचा अवतार लहानपणापासूनच सिद्ध केलेलं होतं. त्याच्याही पुढे आता ऐका बरं का. आता मग बाबाजींनी घर सोडलं, तपश्चर्याला अंदरसुल्ला गेले. अंदरसुल्ला एक विठ्ठलाचं मंदिर आहे, नागेश्वराचं मंदिराच्या बाजूला एक विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. त्या मंदिराच्या खाली एक छोटीशी गुफा आहे, आजही आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या ठिकाणी फक्त एक व्यक्ती बसू शकतो अशी जागा आहे, अंधार आहे. आणि त्या गुफेमध्ये बाबाजींनी तपश्चर्याला बसण्याचा निर्णय घेतला. बाजूलाच नदी आहे, रोज त्या नदीत स्नान करायचं आणि त्या ठिकाणी 18 तास सिद्धासनामध्ये बसून भगवान शंकराला ध्यान केलं होतं त्यांनी. हे का केलं? अवतारी होते बरं का, देव होते ते, तरी सुद्धा मनुष्य शरीरात आल्यानंतर काय केलं पाहिजे हे जगाला शिकवण्यासाठी बाबाजींनी तपश्चर्या केली. हे ईश्वरी कार्य त्यांनी करून दाखवलं. लक्षात घ्या, माणसाच्या शरीरात येऊन जसं प्रभू राम अनेक प्रकारचे मनुष्य लीला त्यांनी केलेले आहेत, ते श्री विष्णूंचा अवतार होता, पण तरी सुद्धा सोन्याच्या हरणाच्या मागे पळाले बरं का. लक्षात घ्या, वनवासाला गेले, लक्ष्मण मूर्छित झाला तर रडले. हे मानवी देहात असल्यामुळे त्यांनी त्या लीला केल्या आहेत. तसं जनार्दन स्वामींनी सुद्धा मानवी शरीराचे नियम आपल्याला माहिती आहेत, त्याप्रमाणे तपश्चर्या केली पाहिजे. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त होत नाही. म्हणून देवाची प्राप्ती जर करायची असेल आपल्याला मनुष्य शरीरामध्ये तर तपश्चर्या करावी लागेल. आणि ते तपश्चर्या कशी खडतर होती बरं का. 1 लवंग आणि वाटीभर दूध इतकंच रोज घ्यायचं 24 तासामध्ये. आणि असं 16 वर्ष बाबाजींनी खडतर तपश्चर्या केली. ते सुद्धा अखंड नामस्मरण भगवान शंकराचं. आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक पाय अधू झाला. इतकी तपश्चर्या केली बरं का. लक्षात घ्या किती त्रास त्यांना झाला असेल. हाड बाबाजींच्या शरीराचे दिसतात. तर तो फोटो आजही आहे, ओरिजिनल फोटो सुद्धा आहे आपल्याकडे, जो जनार्दन स्वामींच्या तपश्चर्येतला आहे. बाबाजी हातात त्रिशूळ घेऊन आहेत आणि शरीराचे हाड दिसत आहेत आपल्याला. ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, जटा आहेत. मग अशा बाबाजींच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन आकाशवाणी झाली बरं का. काय आकाशवाणी झाली? की तू गुरु कर तरच तुला परब्रह्माची प्राप्ती होईल, निर्गुण निराकाराची प्राप्ती होईल. गुरु केल्याशिवाय देवाची अनुभूती, निर्गुण निराकार शक्तीची अनुभूती कधीही येत नाही. गुरु शिवाय देव प्राप्त होत नाही. हे पीठ बसलेल्या सर्वांना सुद्धा मी ते सांगायला आलेलो आहे की गुरु केल्याशिवाय तुम्हाला हा मार्ग काही सापडणार नाही. का सांगतो बरं का आता लक्षात. नामदेव महाराजांनी 5 का 6 वर्षाचे असतानाच दगडाच्या विठ्ठलाला नैवेद्य खाऊ घातलं होतं बरं का. हे सत्य आहे. त्याचप्रमाणे चांगदेव महाराज 1400 वर्ष या पृथ्वीवर जगले. त्यांची समाधी पुणतांब्याला आताही आपल्याला जायला पाहायला मिळते. आणि ते फार जुनी गोष्ट नाहीये, ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातली गोष्ट आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले,
परंतु त्यांना 9 वर्षाच्या मुक्ताईने शिष्य बनवलं आणि मग त्यांना परब्रह्माची प्राप्ती झाली. 1400 वर्षे जगलेल्या चांगदेव महाराजांना सिद्ध्या सगळ्या प्राप्त होत्या, पण ईश्वर प्राप्तीचा मार्ग नव्हता मिळाला, कोराच्या कोरा राहिला, असं वाक्य होतं ज्ञानेश्वर माऊलींचं. तुम्हाला ते सगळं माहिती असेल. पत्र पाठवलं होतं, पत्र कोराच्या कोरच पाठवलं होतं, मग मुक्ताई हसली, मला 1400 वर्ष जगून हा व्यक्ती कोराच राहिला. आणि मग त्याचा अहंकार तोडून ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना मुक्ताईला गुरु करायला सांगितलं आणि गुरु केल्यानंतर त्यांना निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती आली. नामदेव महाराजांना साक्षात पांडुरंगाने सांगितलं, जा विसोबा खेचरकडे आणि तिथं त्यांना गुरु कर. ते दृष्टांत तुम्हाला माहिती असेल, पाय उचलला की त्याचं शिवलिंगावर दुसरं शिवलिंग तिथं प्रगट व्हायचं, विसोबा खेचर. बरं का, विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे सद्गुरू झाले आणि मग नामदेव महाराजांना निर्गुण निराकार शक्तीची अनुभूती आली. देवाला पाहत होते, पण निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती गुरु केल्याशिवाय आली नाही, हे पण लक्षात घ्या. तसं जनार्दन स्वामींना सुद्धा आकाशवाणी झाली की तुला गुरु केल्याशिवाय माझी प्राप्ती होणार नाही, निर्गुण निराकार शक्तीची अनुभूती येणार नाही. म्हणून बाबाजींनी मग प्रार्थना केली सद्गुरूंसाठी आणि नागाबाबांच्या रूपामध्ये देव प्रगटले. त्या ठिकाणी नागाबाबांनी दीक्षा दिली, मौनगिरी बाबा त्यांचं नामकरण केलं आणि बरं का, आओ मौनी तुम्ही आओ, असं त्यांच्या मुखातून वाक्य निघालं. जमेल बर. पण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. नागाबाबांच्या रूपामध्ये सद्गुरू प्राप्त झाले आणि मग बाबाजी निर्गुण निराकाराला प्राप्त केलं बाबाजींनी, म्हणजे अतिउच्च स्थितीला बाबाजी पोहोचले. आणि म्हणून बरं का, अतिउच्च स्थितीला बाबाजी जनार्दन स्वामी पोहोचले. म्हणून मग या जगाचा मालक, या ब्रह्मांडाचा चक्रचालक भगवान शंकर, पार्वती माता आणि गणपती बाप्पा नंदीवर बसून त्या ठिकाणी बाबाजींच्या समोर प्रगट झाले. बाबाजींना त्यांनी सगुण साकार रूपामध्ये दर्शन दिलं आणि आज्ञा केली, जा आता पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर. ही आज्ञा कोणाची होती? बाबाजींच्या मनाची नव्हती. बाबाजींना काहीच गरज नव्हतं समाजात येण्याची. बरं का, जनार्दन स्वामींना समाजामध्ये येण्याची काहीही आवश्यकता राहिली नव्हती, कारण ते साक्षात निर्गुण निराकाराला प्राप्त झाले होते. पण देवाची इच्छा होती, आपल्याला बाबाजींची प्राप्ती करायची होती. आपल्याला सद्गुरू आज बाबाजींच्या रूपामध्ये भेटले, म्हणून त्या भगवंताने तेव्हा त्यांना सांगितलं, जा तू पिनाकेश्वराला आता जीर्णोद्धार कर. आणि तेव्हा बाबाजींचा एक पाय आदू होता. बरं का, हे पण लक्षात घ्या. त्या तपश्चर्येमध्ये सुद्धा बाबाजींनी अनेकांना प्रचिती दिली होती. स्वतः त्या बाजीराव पाटलांना, काकाला सुद्धा प्रचिती दिली होती, कारण तो बाबाजींना छळण्यासाठी परत तिथं आला होता तपश्चर्येच्या ठिकाणी. आणि बाबाजींना चला म्हणत होता कामाला. बरं का, दहेगावला. बाबाजी त्यांचं ऐकत नव्हते. बाबाजी जाऊन आतमध्ये गुफेत बसले, तपश्चर्येला परत ध्यानाला. बराच वेळ झाला, बाबाजी आलेच नाही परत. म्हणून बाजीराव पाटील आत जाऊन पाहतो, त्याला साक्षात भगवान शंकराचं रूप दिसलं. 5 फण्यांचा नाग बाबाजींच्या डोक्यावर होता. ही ताकद बाबाजींची होती, लक्षात घ्या. म्हणून बाबाजी साधारण नव्हतेच, अवतारी कार्य करायला लागले. आणि पिनाकेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी बाबाजी निघाले. त्या ठिकाणी जातेगावला पोहोचले. जातेगावच्या हनुमान मंदिरात बसले. तिथं पत्ते खेळण्याचा कार्यक्रम चालू होता. बरं का, हे मुद्दा लक्षात घ्या बरं का आता, की एका संतांचं अपमान केल्याने काय होतं. जनार्दन स्वामींसारख्या संतांचा अपमान त्या मंदिरामध्ये झाला. जनार्दन स्वामींनी ते काही केलं नाही,
पण देव काय करतो, ते पत्ते खेळणाऱ्यांनी बाबाजींचा मजाक उडवला, बाबाजींची थट्टा मस्करी केली. कारण बाबाजी काय म्हणत होते की भगवान शंकराने मला सांगितलेलं आहे की पिनाकेश्वराचं मंदिर बांधायचं आहे. आता पिनाकेश्वर आहे जातेगावच्या डोंगरावर. त्याचं महत्व लक्षात घ्या बरं का, त्याचं महत्व लक्षात घ्या. का साक्षात भगवान शंकराने सांगावं पिनाकेश्वरचा जीर्णोद्धार कर, म्हणजे पिनाकेश्वर काय साधं आहे का? पिनाकेश्वर नावच सांगतं बरं का. पिनाक नावाचं धनुष्य ज्या डोंगरावर भगवान शंकराने भगवान श्रीरामांना दिलं होतं, ती जागा म्हणजे पिनाकेश्वर. ज्या जागेवर भगवान शंकर सुद्धा आले होते, श्रीराम सुद्धा आले होते, लक्ष्मण सुद्धा आले होते, त्या जागेचं महिमा काय असू शकतो लक्षात घ्या. त्या ठिकाणी पिनाक नावाचं धनुष्य दिलं गेलं आणि त्या धनुष्याने रावणाचा वध श्रीरामांनी केला असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. म्हणून पिनाकेश्वर हे साधारण जागाच नाहीये. आपल्याला किती मोठं भाग्य आहे की आपल्या जवळ आहे बरं का ते. जातेगाव तुम्हाला कदाचित 1 तासाच्या अंतरावर असेल. म्हणून आपल्या भाग्य आहे की अशी तीर्थक्षेत्र आपल्या जवळ आहेत. आणि त्या जातेगावच्या पिनाकेश्वरचा जीर्णोद्धार करणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्या डोंगरावर कोणी जातच नव्हतं बरं का. त्या डोंगरावर जंगली प्राणी राहत होते त्यावेळेस, म्हणजे वाघ, सिंह असे सगळे प्राणी त्या ठिकाणी होते. कोणी डेअरिंग करायचं नाही, त्याच्यावर जायचं. आणि बाबा काय म्हणत होते, तिथं मंदिर बांधायचंय, जीर्णोद्धार करायचे. तर मग साहजिक आहे त्या ठिकाणी लोकांनी बाबाजींना असंच म्हणजे वेडा समजले. पण त्याच्या पुढे मग बाबाजींची त्यांनी जी थट्टा मस्करी केली, बाबाजींना अपमानित केलं. बाबाजी तर काही बोलले नाही, पण ज्यांनी ज्यांनी बाबाजींचा अपमान त्यावेळेस केला त्यांचं कुळ आज नाहीये. लक्षात घ्या, त्यांचं कुळ नाहीये, वंशच नाहीये. म्हणून या अशा संतांना छळण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याच्या कुळाचा नाश लिहिलेला असतो. हे ग्रंथामध्ये सुद्धा आहे बरं का. भागवत ग्रंथाच्या 1ल्या अध्यायामध्येच लिहिलेलं आहे की जो संतांना छळतो त्याचा कुळाचा नाश होतो. म्हणून बाबाजींच्या त्या अपमानाचं फळ त्यांना प्राप्त झालं. देवाने दिलं, बाबांनी नाही दिलं. बाबा कोणाचंच वाईट चिंतन करत नाही बरं का. संत कधीही कोणाचा वाईट विचार करत नाही. ही संतांची मोठेपण आहे. देवापेक्षा श्रेष्ठ काय आहेत ते, कारण ते कोणाचंही वाईट चिंतन करत नाहीत. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. मग आता बाबाजींना 2 दिवस तिथं झाले मंदिरामध्ये. मग लोकांना समजलं की हे तर हट्टी आहेत. मग जगन बाबा नावाचे तिथले एक व्यक्तिमत्व होते, अजून त्यांच्याबरोबर 3-4 व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं की ह्या बाबाचा हट्ट आहे, मग आपण एक काम करू, त्यांना पायथ्याशी सोडून देऊ म्हणे डोंगराच्या. पुढचं तिथे बघतील, आपल्याला तर जायचं नाही वर, आपण तर जाणार नाही. मग त्या पायथ्याशी सोडण्याचं नियोजन लागलं. बैलगाडी होती तेव्हा, तर बाकी काही नव्हतं. 1964 ची गोष्ट आहे. मग बैलगाडी आणि बाबाजी आणि ते 4-5 जण जाऊन पायथ्याशी बाबाजींना सोडलं. काठी धरून बाबाजी चालत होते बरं का. एक पायाने अधू असल्यामुळे काठी टेकत टेकत जनार्दन स्वामी चालत होते. आणि त्यावेळी बाबाजींना पायथ्याशी सोडलं आणि ती बैलगाडी गावाकडे जायला निघाली. काय घडलं, यांना उत्सुकता लागली या माणसांना, 5 माणसांना, 4-5 माणसाची, जगन बाबा वगैरे, की हे अपंग बाबा आता काय करतील, इथं तर सगळे जंगली प्राणी आहेत, बिचारे संकटात येतील. फक्त वळून पाहिलं त्यांनी तर बाबाजी डोंगराच्या मध्यावर होते. चमत्कार त्यांनी डोळ्यांनी पाहिला की अपंग बाबा कुठं होते, डोंगराच्या मध्यावर. आज सुद्धा जर तुम्ही चढायला चालू केलं तेव्हा तर रोडही नव्हता, तेव्हा काहीच नव्हतं. आज रोड सुद्धा आहे, गाडी जाते. तुम्ही जर रोडनी जरी चालत गेले तर 45 मिनिटं वर चढायला लागतात. पण बाबाजी काही सेकंदामध्ये कुठं पोहोचले होते, डोंगराच्या मध्यावर. थोडा वेळ परत पापणे त्यांच्या झपकून पाहिले तर काही सेकंदात परत बाबा अजून वर दिसायला लागले बरं का. त्या डोंगराच्या अजून वर दिसायला लागले. गावात एकच चर्चा सुरू झाली की एक असा बाबा आलेला आहे जो अशी अशी शक्ती आहे त्याच्याकडे की तो काही सेकंदामध्ये डोंगरावर गेला आणि तो वरच गेलाय.
आता त्या डोंगरावरची खासियत अशी की त्या डोंगरावर जोही जायचा तो जिवंत राहायचा नाही, सगळे सिंह वाघ वगैरे त्याला खाऊन टाकायचे. आता गावात एकच चर्चा चालू झाली की असा चमत्कारी बाबा गेलाय वर, तो वर काय चालू असेल, आता काय करतील ते. मग गावकऱ्यांनी मीटिंग घेतली, जाते गावचे सगळे लोक एकत्रित झाले, सगळे शस्त्र हातात घेतले बरं का, जे काही शस्त्रास्त्र असतील तलवारी वगैरे ते घेतले आणि उजेडामध्ये मग दुसऱ्या दिवशी ते वर चढायला लागले. म्हणे काहीतरी नक्कीच जाऊन पाहावं लागेल ते बाबा काय करतायत. मग वर गेल्यानंतर तिथं त्यांना काय दिसलं, मग वर पोहोचल्यानंतर ते थकले. पहिली गोष्ट तर थकल्यानंतर तिथं गेल्याबरोबर त्यांना काय दिसलं की अपंग जनार्दन बाबा जे एका पायाने अपंग होते ते त्या पिनाकेश्वराच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. पण ती प्रदक्षिणा कशी होती, अधांतरी. त्यांचे पाय टेकत नव्हते भूमातेला, हवेमध्ये बाबाजी प्रदक्षिणा करत होते. पाहून चक्रावले सगळे गावकरी. आणि बाबा जिवंत आहे वर, बरं का, लक्षात घ्या. हाही पण एक चमत्कारच होता त्यांच्यासाठी, कारण कोणी तिथं जिवंत राहायचं नाही. मग यांना थोडं कळालं की हे काही साधारण व्यक्ती नाहीये. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी बाबाजींचं दर्शन घेतलं. त्यांना भूक लागली बरं का, भूक लागली कारण चढून थकले होते. बाबाजींचं दर्शन घेतल्यानंतर बाबाजींच्या पुढे त्यांनी तो विषय मांडला, आम्हाला थोडं भूक लागली आहे. बाबाजींनी आपल्या जवळ असलेल्या 4च खारका त्यांच्या पुढे ठेवल्या, 4 खारका, आणि लोक होते शेकडो. मनामध्ये ते हसते असतील, 4 खारका खायच्या कशा. बाबाजींनी त्यांना सांगितलं तुम्ही सुरू करा. आणि ज्या व्यक्तीने खारीक उचलली तिथं दुसरी खारीक तिथं अवेलेबल, बरं का. खारका संपायचं नाव घेत नव्हती. सगळे शेकडो माणसांनी खारका खाऊ 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 पोट भरून गेलं. पण 4 खारका जशाच्या तशा. असा साक्षात्कार त्या गावकऱ्यांना बाबांनी दाखवला. मग गावकऱ्यांना समजायला लागलं की काहीतरी आगळं वेगळं हे बाबा आहे, ऐकावं लागेल यांचं. मग बाबाजींनी त्यांना सांगितलं की मला भगवान शंकराचा आदेश आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. आता काही लोक असतातच बरं का, इतकं सगळं बघून सुद्धा श्रद्धा बसत नाही त्यांची. मग त्यांनी असले जे दुर्जन असतात ते म्हणायला लागले मंदिर बांधायचं हे तुम्हाला देवाने सांगितलं, हे कशावरून आम्ही मानायचं, हे खरं कशावरून आम्ही मानायचं. तर बाबांनी तिथंही सांगितलं की तुम्हाला जर विश्वास नसेल तर मी जिथं सांगतो त्या ठिकाणी तुम्ही खोदकाम करा आणि तुम्हाला बांधकामाची सगळ्या वस्तू ज्या मी ठेवलेल्या आहेत मागच्या जन्मामध्ये ते तुम्हाला सापडतील, बरं का. करणी, हतोडा, ओळंबा, थापी या वस्तू त्या ठिकाणी सापडल्या. आणि मग बाबाजींचा जय जयकार झाला. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आणि मग बाबाजी जसं सांगत गेले तसं लोक ऐकायला लागली. कारण शक्ती काय मला, जिथं चमत्कार तिथं नमस्कार, अशी परिस्थिती असते बरं का. त्यामुळे मग बाबाजींनी सांगितलं मंदिर बांधायचं. मंदिर बांधायला सुरू झालं. सेवेमध्ये ते पण बरं का, श्रमदान ही परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली. जे म्हणत होते काम करू शकत नाही ते कामाला स्वतः येऊ लागले नंतर, बरं का, कारण शक्ती तिथं नांदत होती. मग बाबाजींनी तिथं वर गेल्यानंतर बाबाजींचे दोन्ही पाय आदू झाले. टेकत टेकत तर गेले वर, पण काही दिवसानंतर दुसरा पाय सुद्धा अपंग झाला. आणि जगद्गुरु जनार्दन स्वामींना दोन्ही पाय अपंग झाल्यामुळे एका खुर्चीमध्ये बसवायचे. मग ते खुर्चीचं रूपांतर पालखीमध्ये झालं. पालखीमध्ये बाबा, जसं ही पालखी आहे तसं या अशा पालखीमध्ये बाबाजींना बसवायचे आणि बाबाजींना मग ज्या ठिकाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी घेऊन जायचे. एक दिवस बाबाजींची पालखी त्या दगडकाम करणाऱ्या व्यक्तींजवळ ठेवलेली होती. वर मंदिराचं काम चालू होतं. मंदिराचं काम चालू असताना मोठी मोठी दगडं वर होती आणि अचानक एक घटना घडली. एक मोठा दगड वरून निसटला आणि तो सरळ बाबाजींच्या पालखीकडे येताना लोकांनी पाहिला आणि लोकांनी एकच ओरड केली, बाबाजी म्हणून लोक जोरात ओरडले बरं का. बाबाजींना समजलं काहीतरी
घडलंय. बाबाजींनी फक्त नजर वर केली त्या दगडाकडे, त्या नजरेत इतकी ताकद होती की बाबाजींनी त्या दगडाकडे पाहिल्या पाहिल्या तर दगडाने दिशा बदलली. निर्जीव दगड दिशा बदलू शकतो ही ताकद बाबाजींची होती बरं का. निर्जीव दगड. तर आपण तर सगळे सजीव आहोत. बाबाजींची नजर पडल्यावर तुमच्यात बदल त्यांना जर करायचा असेल तर ते नक्की करतील बरं का. त्यांना जर तुमच्यामध्ये बदल करायचा असेल, बाबाजींची नजर पडू द्या, तुमचे बदल नक्की होईल, तुमचं काम नक्की होईल, तुमची वृत्ती नक्की बदलेल. पण ती कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांची सेवा पण करावी लागते बरं का. ते काही बाजारचा भाजीपाला नाहीये की कोणालाही प्रचिती देत राहते. तर अशा अनेक अनुभव त्याच्यामध्ये. जातेगावच्या डोंगरावर तर खूप अनुभव आहेत बरं का. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईला मूल होऊ शकतं का? सायन्स करू शकतं का हे सांगा बरं. आज विज्ञान सिद्ध करू शकतं का हे विषय? पण आपल्याच तालुक्यामधलं ती घटना आहे बरं का. वैजापूरचीच ती माता भगिनी होती. 60 वर्षाची म्हातारी सुनबाईला घेऊन डोंगरावर गेली होती आणि सुनबाईला मूल व्हावं म्हणून बाबाजींच्या पुढे पदर पसरून दर्शन घेतलं. सुनबाई एज्युकेटेड, सुशिक्षित होती, तिला श्रद्धा नव्हती बाबाजींवर. बाबाजींनी भस्म दिलं आणि म्हातारी सासूबाई ते भस्म घेऊन घरी आली. सुनबाईला म्हटली, बाबाजींचा भस्म का, तुला मूल होईल. तिनं ते भस्म फेकून दिलं. म्हणे अशा भस्माने काही मुलं होतील का? खाली पडलेलं भस्म पाहून सासूबाईला फार दुःख झालं, म्हणून खाली पडलेलं भस्म तिनं खाऊन टाकलं, कारण बाबाजींचा अपमान होऊ नये म्हणून. त्या भस्मामध्ये काय ताकद राहते लक्षात घ्या. 60 वर्षाच्या बाईला दिवस गेले आणि ते मूल आजही जिवंत आहे. लक्षात घ्या बरं का. म्हणजे काय ताकद बाबाजींच्या भस्माची आहे ही हे तुम्हाला. आणि ही घटना फक्त जनार्दन स्वामींच्याच काळात घडली अशी नाही, तर शांतिगिरी बाबांच्याही काळामध्ये अशीच घटना सिडको नाशिक मध्ये लोखंडेताईसाठी घडलेली आहे बरं का. लोखंडेताई नावाची बाई आजही आहे. वय वर्ष 65 चालू आहे. 5 वर्षाचं तिला मूल आहे. ही साधी गोष्ट नाहीये. अशा किती अजून घटना बाबाजींच्या कृपेने आपल्याला पाहायला मिळतात. सांगायचं तात्पर्य आहे, देवापुढे सगळं शक्य आहे बरं का. देवापुढे अशक्य काही नाहीये. पण देवाची भक्ती तशी की आपल्याला केली पाहिजे. त्या ठिकाणी डोंगरावर अनुष्ठान परंपरा सुरू केली बाबाजींनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिलं अनुष्ठान त्या ठिकाणी 5 लोकांच्या माध्यमातून सुरू झाली. आणि आज लाखो लोक अनुष्ठानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. ही जनार्दन स्वामींची आपल्यावर कृपा आहे, वरदान आहे. कारण आधी अनुष्ठान आपल्याला करता येत नव्हतं. गृहस्थी लोकांना हा अधिकार नव्हता. गृहस्थी लोकांना जर अनुष्ठान करायचं असतं तर घर सोडावं लागायचं. घर त्याग केल्यानंतर तपश्चर्येला जाता येतं. पण या कलियुगामध्ये जनार्दन स्वामींच्या कृपेनं आपल्याला गृहस्थी राहून आपल्याला तपश्चर्या करण्याचा अधिकार अनुष्ठानाच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. हे फार मोठं वरदान आहे. हे विसरता कामा नये आपल्या सगळ्या लोकांनी बरं का. जे अनुष्ठान करतायत त्यांनी दरवर्षी केलंच पाहिजे. आणि जे करत नाहीयेत त्यांनी अनुष्ठानामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण जीवनाला आनंदी बनवायचं असेल तर अनुष्ठानाशिवाय पर्याय नाही. अनुष्ठानाने सगळे फायदे तुम्हाला प्राप्त होतात बरं का. शरीराचं शुद्धीकरण, बुद्धीची तीक्ष्णता, मनाची शांतता आणि आत्म्याची प्रबळता, ही चारही गोष्टी एकाच साधनेमध्ये तुम्हाला प्राप्त होतात. आणि ते म्हणजे अनुष्ठान. ही परंपरा जनार्दन स्वामींनी दिली. त्या ठिकाणी एक आई आपल्या मुलाला घेऊन आली होती. त्या मुलाला सगळं अंगाला कोड फुटलेलं होतं. ज्याला म्हणतात ना कुष्ठरोग, पाहू वाटणार नाही असं त्याचं शरीर झालं होतं. आणि बाबाजींचं अनुष्ठान तिथं चालू होतं. बाबाजींना पदर पसरून आईने प्रार्थना केली की माझ्या मुलाला बरं करा. बाबाजींनी सांगितलं त्या अनुष्ठानावरती हात धुतायत त्यांच्या खरकट्या पाण्याने तुझ्या मुलाला आंघोळ घाल. 5 दिवस त्या बाईने आंघोळ घातली. 5 दिवसात तो मुलगा ओके झाला. ही ताकद जर खरकट्या पाण्यामध्ये आहे अनुष्ठानावर त्यांच्या, तर अनुष्ठानामध्ये किती पावर असेल याची जरा कल्पना तरी करून पहा. अनुष्ठान केल्याने बाबाजींचे वाक्य बरं का, जसं लग्न करायला नवरदेव लागतो, लग्न नवरदेवाशिवाय होऊ शकतं का? लग्नामध्ये जसा नवरदेव लागतो
तसं आयुष्यामध्ये मनुष्य शरीरात जन्माला आले तर अनुष्ठान केल्याशिवाय जन्म व्यर्थ आहे. आणि अनुष्ठानाला जो बसतो त्याचं अर्ध पाप बाबाजींना घ्यावं लागतं, हे जनार्दन स्वामींचं वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला अर्ध पाप नष्ट करण्याचं ताकद पहिल्याच दिवशी अनुष्ठानाला बसल्यानंतर प्राप्त होत. अनुष्ठानाचे आहे असंख्य फायदे आहेत. आज ती वेळ नाहीये, मला सांगायला ती वेळ भेटणार नाही आज, पण मी तुम्हाला मुद्दा पहिलाच सांगितला. जनार्दन स्वामींचे खूप अजूनही अनुभव आहेत बरं का, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर मी जिथं सोडलं होतं तुम्हाला की अंतःकरण निर्मळ कसं करायचं, त्या विषयाला आता आपण घेऊन आपण थांबूया. अंतःकरण निर्मळ कसं करणार, त्याच्या आधी या मनुष्य जन्माचं रहस्य. मग अंतःकरण निर्मळ करण्यासाठी कोणाला शरण जावं हे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे बरं का. आणि या जीवनाचं स्वरूप सुद्धा सांगितलेलं आहे की आपलं मनुष्य जीवन कसं आहे. मी पाहुणा तू पाहुणा, 2 दिवसांचा बाजार हा बरं का. हा बाजार आहे सगळा जो आपण प्रपंचात आहोत ना, त्यांच्यासाठी निवृत्तीनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरूंनी हे सांगितलेलं आहे. मी पावना तू पावना, मी पावना तू पावना, ऐकायला 2 दिवसांचा बाजार सारा, हो 2 दिवसांचा बाजार सारा. बाजार
म्हणे शरण जा गुरूंना. बरं का, शेवटचं वाक्य लक्षात ठेवा या भजनाचं. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ बरं का महाराज, त्यांनी काय सांगितलंय? निवृत्ती म्हणे शरण जा गुरूंना, होईल सार्थक सांगतो तुम्हाला, चुकवी 84चा फेरा. बरं का, जर तुम्हाला 84 लाख योनींचा फेरा चुकवायचा असेल बरं का, आणि दुःख नष्ट करायचे असतील, जीवन सार्थक करायचं असेल, तर एकच वाक्य सांगितलेलं आहे, गुरूंना शरण जा. बरं का, गुरूंना शरण जा. बरं का, न करिता सद्गुरु भक्ती, कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, या लागी सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ. या ग्रंथामध्ये गुरु शिष्याचं नातं सांगितलेलं आहे भागवत ग्रंथामध्ये, आणि सद्गुरु भक्ती केल्याशिवाय कधीही ईश्वर प्राप्ती होत नाही, हे साक्षात भगवान श्रीकृष्णाने अनेक ठिकाणी सांगितलेले बरं का, अनेक ठिकाणी. न करिता सद्गुरु भजन, नवे भववृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आने आन केलिया. सांडोनी सकळ साधन, जो करी साधू भजन, तेव्हाची होय त्याचे शुद्ध मन, सत्य जाण उद्धवा. हे सगळ्या ओव्या ज्या आहेत, या सगळ्या ओव्यांचा एकच अर्थ आहे, सद्गुरूंना शरण जा. बरं का, लक्षात घ्या, ही साधी गोष्ट नाही. काही लोकांना अजूनही कळत नाही की आपण गुरु का केला पाहिजे. बरं का, गुरु का केला पाहिजे? कारण जसं गणित शिकायला गणिताच्या टीचरची गरज आहे, संस्कृत शिकायला संस्कृतच्या शिक्षकाची गरज आहे, तसं देवाच्या मार्गामध्ये देवाचा तज्ञ पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही भटकाल. कितीही जप करा, कितीही तप करा, तुम्हाला देव सापडणार नाही. ते विमान असतं बरं का आकाशामध्ये, त्याला जर मुंबईहून दिल्लीला जायचं असेल तर त्याच्यामध्ये एक होका यंत्र असतं, ती दिशा दाखवते, तेव्हा ते 2 तासात दिल्लीला पोहोचते. जर होका यंत्र नसेल तर गिरट्या खात राहील, 24 तास गिरट्या खात राहील, पण दिल्लीला कधी पोहोचणार नाही तो विमान बरं का, कारण दिशाच समजत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये जर सद्गुरू नसतील तर आपणही भटकणार, आपल्याला कळणारच नाही काय करतोय आपण बरं का, काय केलं पाहिजे हेच कळणार नाही. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता लक्षात घ्या. सद्गुरू हे आपल्याला आवश्यक असलेलं कर्म करायला लावतात. या वाक्यावर जरा चिंतन करा. सद्गुरू हे आपल्याला आवश्यक असलेलं कर्म करायला लावतात. आता आवश्यक असलेलं कर्म म्हणजे काय? त्यांच्या समोर तुमचं फक्त हे जीवन नाहीये बरं का, तुम्ही फक्त या जीवनापुरतं बघताय जन्मापासून आतापर्यंतच, पण सद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांसमोर तुमची पूर्ण रील आहे बरं का. तुमच्या अनेक जन्मांचे कर्म त्यांच्या डोळ्यासमोर आहेत, आणि त्या कर्मानुसार ते तुम्हाला औषध सांगतील. कारण कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका बरं का. तुम्हाला कर्माचं फळ भोगावंच लागतं. म्हणून बाबाजींना तुमचे मागचे कर्म दिसतात, आणि याला पुढे कोणतं संकट येणार आहे त्यानुसार ते तुम्हाला औषध सांगतात की बेटा तू हे कर, तू यज्ञ कर, तू दान कर, तू अनुष्ठान कर, तू अभिषेक कर, तू या ठिकाणी जाऊन तीर्थयात्रा कर. हे सांगणारे सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत, हे तज्ञ आहेत बरं का. लक्षात घ्या, ते तुम्हाला एखादा रोग झाला आणि तुम्हाला सांगितलं जा मेडिकल मध्ये आणि जाऊन औषध खा, नीट हो. तुम्ही जाऊन मेडिकल मधले सगळे औषध खाणार का? सांगा बरं. तुम्हाला काय करावं लागेल? एका डॉक्टर कडे जावं लागेल. डॉक्टर तुम्हाला बघेल काय रोग झालं, तो प्रिस्क्रिप्शन लिहिल, आणि ते औषध जाऊन मेडिकल मधून घेऊन तुमचा रोग बरा होईल. हे डॉक्टर आहेत. तुम्हाला कोणता रोग झालेला आहे हे बाबाजींना कळतं. तुमचे अनेक जन्मांचे कर्म त्यांच्या समोर आहेत, आणि त्यानुसार ते तुम्हाला औषध देतात की हे तू कर. पण आपलं डोकं काही ऐकत नाही बरं का. आपण इंद्रियांचं ऐकतो, आपण गुरूंचं ऐकत नाही.